ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवार त्याचबरोबर माजी महापौर स्वर्गीय अनंत तरे यांच्या वहिनी माजी नगरसेविका संजय वामन तरे यांच्या पत्नी महेश्वरी संजय तरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या उमेदवारी जाहीरनंतर शिवसेना आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। पक्षाच्या पदाधिकारी आणि स्थानिक नेतृत्वाने महेश्वरी संजय तरे यांना शुभेच्छा देत त्यांच्या अधिकृत उमेदवारीबाबत विश्वास देखील व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच महापालिका आणि युवकांसाठी विकासात्मक उपक्रम राबवण्यावरती त्या भर देणार आहेत। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं यावेळी महेश्वरी तरे यांनी सांगितलं आहे। आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 11 मध्ये राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रचाराला लवकरच वेग येण्याची चिन्ह दिसत आहेत असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे। शक्ती प्रदर्शन म्हणजे असं जाणून बुजून आपण आणतो शक्ती प्रदर्शन करायला की आमच्या रॅलीला खूप माणसं आहेत। भाड्याने माणसं एकही नव्हती। जी आली होती ती स्वखुशीने आली होती की आपल्याला एक पाठिंबा देण्यासाठी आली होती। आणि आता महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड दोन्ही भावांची युती झालेली आहे, त्यामुळे मनसे आणि शिवसेनेची ताकद एकत्र झालेली आहे। तर निश्चितच आम्हाला ते खूप बळ मिळेल की आम्ही रॅली काढली ती लोकांना दाखवायसाठी नाही, पण आम्ही फॉर्म भरतोय, उमेदवार कोण आहे हे आपल्या प्रभागातील लोकांना कळलं पाहिजे, त्याच्यासाठी एक आम्ही रॅली काढली। नाही तर आम्ही असं ठरवलं होतं की आपण तिथे जाऊन फॉर्म भरून नंतर येताना आपण असं येऊ, पण ह्या लोकांचं, मतदारांचं किंवा आपल्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं ठरलं की आपण वाजत गाजत जाऊया, म्हणून त्यावेळेला आम्ही हे केलं। शक्ती प्रदर्शन हे कुठेही दाखवायचं नव्हतं, एक सगळी सामान्य माणसं, कार्यकर्ते आणि मतदार आपले त्याच्यात सामील झाले होते। कामं आता ह्या 8 वर्षाच्या प्रभागात माझ्याकडे कुठलीही कामं झालेली नाहीत, कोणीच फिरकलं नाही, कुठली विकास कामं झालेली नाहीत। टॉयलेटची दुरावस्था झालेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर लोकांकडे खूप, त्यांच्याकडे अर्ध्या लोकांकडे विजेची समस्या आहे की त्या केबल्स खूप जुन्या झाल्यात, त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होणं किंवा वारंवार लाईट जाणं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर जो हा आमचा सखल भाग आहे इथे की श्रीजी टॉवरकडे पाणी साठतं, खूप जरा पाऊस झाला तर तिकडे वॉटर पंप लावून तिकडचा पाण्याचा निचरा कसा होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे। म्हणजे ज्या प्रत्येक सोसायटीच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत, ऋतू पार्कमध्ये मी भेट घेतली तर त्यांची अशी समस्या होती, तिथे फुटबॉल टर्फ आहे तर ते रात्रभर चालू न ठेवता, कारण एवढ्या लाईट्स असतात, त्यांचा आरडाओरडा असतो, ज्येष्ठ नागरिक झोपलेले असतात, म्हणजे आणि रस्त्याला ज्या बेवारस वाहनं उभी आहेत तर तिथे काहीतरी अराजक घडू शकतं, तर ती वाहनं उचलली पाहिजेत। अशा खूप प्रकारच्या समस्या आहेत, बारीक सारीक समस्या आहेत, त्या समस्यांचा निचरा करायचा प्रयत्न करणार आहे। त्याविषयी न बोललेलंच बरं, कारण आम्हाला दादांनी जे राजकारण शिकवलं त्याच्यात हा भाग कुठेच येत नाही। 80% समाजकारण, 20% राजकारण ह्या बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार दादांनी आम्हाला जे दिलं, आणि आमच्या कामामध्ये राजकारण खूप कमी आणि आम्ही जास्त समाजकारणच केलं। आणि स्थानिक असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या कोणी न सांगताच आमच्यापर्यंत येतात आणि त्या आपण कशा सॉल्व्ह केल्या पाहिजे ह्याच्याकडे लक्ष देतो। बसली निघताना डोळ्यात अश्रू तरळले, म्हणजे आम्ही दोघंही खूप भावनिक झालो होतो की एक 10-15 मिनिटं अश्रू थरत नव्हते, कारण दादांचं असायचं, लवकर करा रे, पूजा करा व्यवस्थित, फॉर्म भरलाय ना, हे घेतलंय ना, एक मोठे घरातले मोठे म्हणून आम्हाला प्रत्येक गोष्टीत त्यांची हे असायची की सगळं बरोबर घ्या, व्यवस्थित घ्या, हा फॉर्म भरलाय का, तो फॉर्म भरलाय का, ह्यांची परमिशन काढली का, जर रॅली काढायची असेल तर पोलिसांची परमिशन काढली आहे का, प्रत्येक बाबतीत त्यांचं एक हे असायचं, धाक असायचा त्यांचा की झालंय की नाही। आणि खूप आठवण आली त्यांची। आज मोठ्या वहिनी नाही आहेत, कारण मी बाहेर निघताना मग त्या दही साखर हातावर द्यायच्या तर त्या नाही आहेत। जयेश असेल तर जयेश आमच्या जेव्हा इलेक्शन असायचं तर कॉम्प्युटरवरची जी कामं असेल ती तो सगळी करायचा। सगळ्यांची खूप आठवण आली। मला तर वाटतं आता आमच्या प्रभागामध्ये एकूण 47,107 मतदार आहेत आणि पुरुष 21,715 आहेत, महिला 21,393 आहेत। आणि त्याच्यातही जर
धर्माप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं तर सर्वात जास्त मतदार हा मराठी आहे. जवळजवळ 28,910 लोक मतदार हा मराठी समाजाचा आहे. गुजराती समाजाचा 3,044 आहे. तुमचा UP-वाले 5,500 जवळजवळ मतदार आहे. त्याच्यानंतर मुस्लिम 1,600 मतदार आहे. आणि साऊथ इंडियन जी लोक आहेत ती जवळजवळ 2,500 त्यांची मतं आहेत. पण तसं बघितलं, अभ्यास केला वॉर्डचा, तर निर्णायक मतं मराठी लोकांचीच आहेत आणि निश्चितच त्याचा फायदा होईल असं वाटतं. मतदारांना एकच आवाहन करेन की डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलंय, तुम्हाला मतं देण्याचा मोठा अधिकार दिलाय, तर ह्या भूलथापांना बळी पडू नका. जो काम करणारा व्यक्ती असेल त्यालाच मतदान करा, की त्या रात्रीत कोणी जास्त पैसे दिले तर त्याला मतदान करतात आणि 5 वर्ष मग ह्यानी माझं काम केलं नाही, त्याने माझं काम केलं नाही असे बोंबलत हिंडतात. त्या लोकांवर माझा राग आहे की तुम्ही पूर्ण विचारात्मक निर्णय घ्या. आणि आजकाल हे इलेक्शन म्हणजे पूर्वीसारखं राजकारण नाही, की पूर्वी असं असायचं की पक्षाला ही एवढी मतं ठाम आमच्या पक्षाची आहेत. आता असा कुठलाच पक्ष मला वाटतं सांगू शकत नाही की ही ठाम मतं आमच्या पक्षाची आहेत. कारण रात्रीत गणित बदलतं. ह्या पक्षाने 10,000 दिले, त्या पक्षाने 15,000 दिले, ह्या पक्षाने 20,000 दिले, तर ते त्यांचा मूळ पक्ष पण सोडून दुसऱ्या पक्षाला मतदान करणारी लोक आहेत. तर त्या लोकांना मी निश्चित सांगेन की एका दगडावर उभे राहा. तुम्हाला चांगली कामं हवी असतील, 5 वर्षाचा तुमचा प्रभाग चांगला हवा असेल, तिकडचा विकास चांगला हवा असेल, त्याचप्रमाणे महिलांची सुरक्षितता, मुलींची सुरक्षितता, सगळंच जे काय असेल, ज्या माणसाची इच्छा असेल हे चांगलं करण्याची, त्या माणसालाच मतदान करा.